नमस्कार मंडळी. आज थेट एका उदाहरणाकडे वळूया. समजा एका व्यक्तीच्या मनात असा विश्वास आहे की लोक मला फारसं पसंत करत नाहीत. म्हणून जेव्हा ती व्यक्ती नवीन लोकांना भेटते तेव्हा आधीच थोडी तणावात असते. ती जास्त बोलत नाही, नजरेला नजर मिळवून बोलत नाही आणि थोडी दूरदूरही राहते. समोरच्या लोकांना मग वाटतं की या व्यक्तीला बोलणं आवडत नाही किंवा समोरची व्यक्ती थोडीशी रिझर्वड आहे असंही वाटू शकतं. हळूहळू मग लोक त्याच्याशी कमी संवाद साधू लागतात आणि मग त्या व्यक्तीला वाटतं, पहा, मला आधीच माहीत होतं, मी आधीच सांगितलं होतं ना की लोक मला पसंत करत नाही. पण प्रत्यक्षात सुरुवात कुठून झाली बरं? तर त्या व्यक्तीच्या विश्वासातून झाली. यालाच मानसशास्त्रात सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी असं म्हणतात. म्हणजे जशी अपेक्षा तसं वर्तन घडत जाणं. कधीकधी माणूस एखाद्या गोष्टीबद्दल आधीच इतका ठाम झालेला असतो किंवा एक ठाम अपेक्षा करून बसतो आणि नकळत त्याच अपेक्षेनुसार त्याचं वर्तन बदलत जातं. आपलाच जो विश्वास आहे तो आपल्या वर्तनाला दिशा देतो आणि तेच वर्तन शेवटी तसाच परिणाम घडवून आणतं. पण बरं का मंडळी, ह्यातूनही सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीमुळे माणूस स्वतःबद्दल इतका नकारात्मक विश्वास तयार करतो आणि तेच पुन्हा पुन्हा खरं व्हायला लागतं. त्यामुळे मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी अतिशय साधे पण प्रभावी उपाय मी तुम्हाला इथे सांगते. आपण आपल्याच विचारांना प्रश्न विचारायचे. मला हे जमत नाही किंवा मी यात कमजोर आहे असा विचार आला तर लगेच तो सत्य आहे का हे स्वतःला विचारा. अनेकदा हा फक्त एखादा जुना अनुभव किंवा भीती असते, ते वास्तव नसतं. आपण आपल्या छोट्या छोट्या यशांवर लक्ष द्यावं. म्हणजेच मी हे करू शकतो, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक वाक्य बदलून सकारात्मक कृती करा. म्हणजेच मला हे जमत नाही याऐवजी मी अजून शिकत आहे असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा विचार बदलला की वर्तन बदलायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे स्वतःशी दयाळूपणे वागा. चूक झाली की स्वतःला दोष देण्याऐवजी ही एक शिकण्याची संधी समजा. म्हणजेच मानसिक ताण कमी होतो. तर आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हे उपाय कसे वाटले आपण नक्की कळवा मला.